महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेला उद्या 21 फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे। परीक्षा सुरळीत पार पाडावी यासाठी शिक्षण विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। ठाणे जिल्ह्यात 338 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे। 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातून 1,21,244 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला बसले आहेत। मागील वर्षी 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता ठाणे जिल्ह्यात 340 परीक्षा केंद्रांवर जिल्ह्यातील 1,21,022 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते। यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असून ठाणे जिल्ह्यातील 1,21,244 विद्यार्थी 338 परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत। यापैकी ग्रामीण भागात 60 तर महापालिका क्षेत्रात 278 परीक्षा केंद्र असणार आहेत। जिल्ह्यात 10वीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून 6 भरारी पथकं नेमण्यात आली आहेत। तालुका तसंच प्रत्येक महापालिका स्तरावर प्रत्येकी 2 बैठ्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। परीक्षा केंद्रांवर या पथकांचं विशेष लक्ष असणार आहे। महसूल विभागाअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत भरारी पथकं नेमण्यात आली आहेत। या व्यतिरिक्त जिल्हा स्तरावरील खाते प्रमुख यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासंदर्भात नियोजन केलं आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी ललिता दहितुले यांनी दिली आहे। सब मिलके आज मुंबई येथे साई सिद्धी संकुल MMRDA कॉलनी जोगेश्वरपूर येथे संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वीरांगना यांनी संयुक्त शिवजन्मोत्सव जयंती साजरी केली। संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या अध्यक्षा रिया करंजकर आणि शिल्पा खंबडकर, संभाजी ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या सचिव अपर्णा ननवरे, महिला आघाडी संघटक यांच्या सौजन्यानं संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वीरांगना संयुक्त जिजाऊ गुणवंत पुरस्कार देखील आयोजित करण्यात आले होते। तसंच यावेळी महिलांसाठी खास हळदी कुंकू कार्यक्रम हे आयोजित करण्यात आला होता। जिजाऊ गुणवत्ता पुरस्कार समारंभ देखील आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कुटुंब फाउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र गोरे आणि कुटुंब फाउंडेशनच्या उपाध्यक्षा प्रिया वाघेरा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। प्रिया वाघेरा यांना कुटुंब फाउंडेशनच्या उपाध्यक्षा आणि एक समाजसेविका कुटुंब फाउंडेशनच्या आतापर्यंतच्या केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल यांना गौरवण्यात आलं। जिजाऊ गुणवत्ता पुरस्कारही देण्यात आले। तसंच त्यांचं कौतुक करून त्यांना पुरस्कार राष्ट्रमाता जिजाऊ चरित्र महानायक पुस्तिका देण्यात आली। संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षा रिया करंजकर यांचं कौतुक करावं तेवढं कमीच असून त्या ॲडव्होकेट असून देखील एक चांगल्या प्रकारच्या समाजसेविका आहेत। विशेष कार्य सामाजिक आणि राजकीय महिलांसाठी सतत प्रेरणादायी सेविका म्हणून त्यांनी चांगलं कार्य करतात। प्रिया वाघेरा यांनी त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तसंच त्यांचं कौतुकही केलं। तसंच यावेळी विशेष मान्यवर चारू भारती यांनी देखील सर्व महिलांचं कौतुक केलं। महिलांसाठी नवीन आलेले कायदे याबद्दल यावेळी चर्चा करण्यात आली। कुटुंब फाउंडेशन तर्फे प्रिया वाघेरा आणि कुटुंब फाउंडेशनचे पदाधिकारी शशी उपाध्याय, त्यांच्या पत्नी आशा उपाध्याय, प्रतीक्षा जाधव, प्रियंका वाघेरा, ज्योती भगत, भावना गोरे यांनी सर्वांचे आभार मानले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाचा समारोप केला। ठाण्यातील गजानन महाराज मंदिरात मोठ्या भक्तिभावानं गजानन महाराज यांचा प्रकट दिन साजरा करण्यात आला। यंदा महाराजांचा 147वा प्रकट दिन आल्यानं भक्तांमध्ये विशेष आनंदाचं वातावरण होतं।
ठाण्यातील 3 पेट्रोल पंप परिसरातील तब्बल 45 वर्ष जुन्या असलेल्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक उपक्रमांसह हा उत्सव साजरा करण्यात आला. 18 फेब्रुवारी पासून मंदिरात या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं, ज्यामध्ये अखंड वीणा वादन, चक्री पारायण, भजन, कीर्तन, नामस्मरण आणि अध्याय वाचन या कार्यक्रमांचा समावेश होता. विशेष म्हणजे मंदिर भाविकांसाठी दिवसरात्र खुलं ठेवण्यात आलं होतं. सकाळच्या आरतीनंतर महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. लाखो भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केल्याची माहिती मठाधिकारी विनय जोशी यांनी दिली आहे. या सोहळ्याचा संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. अत्यंत शिस्तबद्ध आणि धार्मिक वातावरणात गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. धार्मिक कार्यक्रम काय करणार? धार्मिक कार्यक्रम आरती झाली, भजन झालं, प्रवचन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. आता दर्शनार्थ येते लोक, त्यांना प्रसाद देतो, शिरा आणि झुणका भाकरी. या देवळाला यंदा 46 वर्ष झाली. माझा स्टुडिओ होता, त्या स्टुडिओला हे स्वरूप आलं. मूर्ती पेंटिंग्स ही स्वतः मी केलेली आहेत आणि मी सहली काढायचो. 489 बसच्या सहली केल्या. 400 ते घ्या, काय हवं ते घेऊन जा, मागा घेऊन जा. जय गणेश. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यात 195 घर खरेदीदारांचे 143.67 कोटी रुपये नुकसान भरपाई थकली असून यापैकी फक्त 5 विकासकांकडे 107 कोटी रुपये अडकले आहेत. ही रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयानं वसूल करण्यासाठी विशेष प्रयत्न केले तर एकूण रकमेच्या तब्बल 75% रक्कम वसूल होऊन अनेक घर खरेदीदारांना दिलासा मिळेल. घर खरेदीदारांच्या विविध स्वरूपाच्या तक्रारींवर रीतसर सुनावणी होऊन प्रकरण परतवे, व्याज, नुकसान भरपाई, परतावा आदी विहित कालावधीत देण्याचे आदेश संबंधित विकासकांना महारेराकडून दिले जातात. दिलेल्या कालावधीत विकासकांनी रक्कम न दिल्यास ती वसूल करून देण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाची भूमिका महत्त्वाची असते. ठाणे जिल्ह्यात 98 प्रकल्पांमध्ये 222 घर खरेदीदार तक्रारदारांचे 155.32 कोटी रुपये वसूल व्हायचे होते. यापैकी आतापर्यंत 15 प्रकल्पांमध्ये 27 घर खरेदीदारांचे 11.65 कोटी रुपये वसूल झाले. पालघर जिल्ह्यातही 33 प्रकल्पांकडे 79 घर खरेदीदारांचे 28.19 कोटी रुपये वसूल व्हायचे आहेत. येथेही फक्त 3 विकासकांकडे यापैकी 12 कोटी रुपये अडकले असून ते वसूल झाल्यास 42% वसुली होऊन अनेक घर खरेदीदारांना दिलासा मिळेल. पालघर जिल्ह्यात 39 प्रकल्पांमध्ये 88 घर खरेदीदार तक्रारदारांचे 32.75 कोटी रुपये वसूल व्हायचे होते. यापैकी आतापर्यंत 6 प्रकल्पांमध्ये 9 घर खरेदीदारांचे 4.56 कोटी वसूल झाले. तर रायगड जिल्ह्यात 33 प्रकल्पांमधील 65 घर खरेदीदारांचे 30.92 कोटी रुपये वसूल व्हायचे आहेत. यातही फक्त 5 विकासकांकडे 19 कोटी अडकलेले असून जिल्हाधिकारी कार्यालयाने ही रक्कम वसूल केल्यास अनेक घर खरेदीदारांना दिलासा मिळून एकूण रकमेच्या 62% वसुली होणार आहे. रायगड जिल्ह्यात 52 प्रकल्पांमध्ये 124 घर खरेदीदार तक्रारदारांचे 38.79 कोटी रुपये वसूल व्हायचे होते. यापैकी आतापर्यंत 19 प्रकल्पांमध्ये 59 घर खरेदीदारांचे 7.87 कोटी रुपये वसूल झाले. गृहनिर्माण प्रकल्पांचा त्रैमासिक प्रगती अहवाल महारेराच्या संकेतस्थळावर अद्ययावत करणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे.
या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी महारेरानं सुरुवात केली आहे. तेव्हा हे प्रमाण 0.02% म्हणजेच तेव्हा 748 असं नगण्य होतं. मात्र आता महारेराच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि प्रतिसाद न देणाऱ्यांवर प्रकल्पाचे बँक खाते गोठवून महारेरा नोंदणी क्रमांक स्थगित करण्यासारखी कठोर कारवाई सुरू केल्यानं हा प्रतिसाद वाढलाय. सध्या राज्यात 18,012 कार्यरत प्रकल्प आहेत. यापैकी 11,080 प्रकल्प हे त्रैमासिक प्रपत्र अद्ययावत करीत आहेत. राज्यात सध्या 62% गृहनिर्माण प्रकल्प महारेराच्या संकेतस्थळावर त्रैमासिक माहिती अद्ययावत करत आहेत.